आई समोर खूप चिडलाय हो. प्लीज तुम्ही जरा समजावा ना त्याला. तुम्ही समजावलत ना तर तो शांत होईल, म्हणजे अंशूवर जास्त रागवणार नाही. आई प्लीज प्लीज. मी पिंट्याला काही समजावणार नाही मल्लिका. चिडला तर चिडू दे, जे व्हायचं ते होईल. तू उत्तर द्यायला तयार राहा. तुझं तू बघून घे काय. आई मी शेट, आता अजून एक लेक्चर ऐकावं लागेल. राजवाडे काय स्वानंदी मॅडम, दिवसातनं दोनदा तीनदा आपण बोलत होतो फोनवरती. तुम्हाला एकदाही हे सांगावं असं वाटलं नाही? आपण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होतो, तुम्ही मला बाकी सगळ्या गोष्टी सांगत होता. ही गोष्ट का नाही सांगितली तुम्ही मला? का लपवलीत माझ्यापासून? म्हणजे याचा अर्थ असा होतो स्वानंदी मॅडम की आपण जेव्हा फोनवरती बोलत होतो तेव्हा सुष्मिता आपल्या घरामध्ये अंशुमनची बायको म्हणून वावरत होती. तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की राजवाडे असं असं झालंय, ताबडतोब इकडे निघून या. का नाही सांगितलं तुम्ही मला? का लपवलत माझ्यापासून? तुम्ही खूप महत्त्वाच्या कामासाठी इथे गेला होतात आणि घरच्या स्ट्रेसमुळे मला तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नव्हता. हो स्वानंदी मॅडम, माझ्यासाठी माझी प्रायोरिटी ठरलेली आहे. माझी प्रायोरिटी माझं कुटुंब आहे. मी ते सगळं बाजूला सोडून इथे आलो असतो. एक्झॅक्टली, म्हणूनच नाही सांगितलं, कारण लग्न तर होऊन गेलं होतं ना दोघांचं. म्हणजे त्यात बदल तर होणार नव्हता आता. पण स्वानंदी मॅडम, मी माझ्या कुटुंबासाठी अवेलेबल तर झालो असतो. आलो असतो मी इथे. सॉरी. मला काही कळतच नाही काय चाललंय. असं रातोरात कोणी लग्न कसं काय करू शकतं? म्हणजे त्या दोघांचं अफेअर चालू होतं कधीपासून? म्हणजे आपल्या नकळत हे सगळं घडत होतं आणि आपल्याला माहिती नव्हतं? नाही, मला यातलं काही माहिती नाही. मुळात मी असा विचार कधी डोक्यातच आणला नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांचा कधी संबंधही नाही आलाय दोघांचा एकमेकांशी. 2 मुली स्वानंदी मॅडम, 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय अंशुमननी. आणि त्यापेक्षा सुद्धा किती जास्त मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आपल्याला माहिती नाही. आता प्लीज मला सुरुवातीपासून काय काय घडलं ते नीट सांगा, सविस्तर. तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही फोनवर अंशुमनशी बोलाल, त्याला ओरडाल. आम्ही खरं तर त्याच कॉलची वाट बघत होतो. मीट माय वाईफ सौभाग्यवती सुष्मिता अंशुमन राजवाडे 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 राजवाडे. लग्न करून आली आहे ग. तू एन्जॉय केलं पाहिजे, तू माझं वेलकम केलं पाहिजे आणि तू हा सगळा ड्रामा करत बसलीस. खा, तू ना खूप सेल्फिश आहेस. राजवाडे, मला स्वतःलाही हे लग्न मान्य नाही आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा मी हे कधीच मान्य नाही करणार. पण काय करायचं म्हणजे आता आपण? मला नाही कळत आहे, कारण कायद्याने झालंय ना सगळं. रजिस्टर केलंय त्यांनी लग्न, स्वतःचं नोंद झालेली आहे. बरं, दोघंही सज्ञान आहेत. आता मला तर काही कळतच नाही काय करायचं या सिच्युएशनमध्ये. मला सांगा स्वानंदी मॅडम, तुमचे बाबा, रोहन, नाधिरा, त्या कोणाला याची कल्पना नव्हती? आईने सगळ्यांपासून सगळं लपवून ठेवलं होतं. हे सगळं त्यांच्या पाठीमागे चालू होतं राजवाडे. बाबांशी झालं माझं बोलणं, पण बाबांचं आता असं म्हणणं आहे की आपली मुलगी आहे, लग्न झालेलं आहे तिचं म्हटल्यावर आता त्यात काही बदल नाही होऊ शकत. आपण काही नाही बदल करू शकत त्यात. आणि तुम्हाला असंच वाटतं? मला असं नाही वाटत आहे, पण मला खूप हतबल वाटतंय. अंशुमनच्या सगळ्या गोष्टी मीच समोर आणत आली आहे ना आजपर्यंत. माझी स्वतःची बहीण आज कशी काय या सगळ्याला फसली? मुळात ती अंशुमन बरोबर आहे हा विचारच नाही सहन होते मला. पण नाही ना काही करू शकत आपण आता. असं कसं नाही करू शकत स्वानंदी मॅडम? करू शकतो. नाही, मला तुमचं माहिती नाही, पण मला हे लग्न मान्य नाही. आणि अंशुमनची मनमानी मी चालू देणार. बघतोच मी आता त्याच्याकडे. अंशुमन, अंशुमन, अंशु, तुझ्याशी बोलतोय मी.
सॉरी दादा, मला तुझा आवाज ऐकू आला नाही. बोल ना. कोण आहेस तू? आणि हे सगळं काय चाललंय तुझं? हा माज कुठला आला तुझ्यामध्ये? आणि कुठला ऍटिट्यूड? आणि हे सगळं काय चाललंय तुझ्या आयुष्यात? हा, या सगळ्या मुलींची आयुष्य म्हणजे तुला गंमत वाटते त्यांच्याशी खेळायला? आधी ती श्वेता झाली, मग चिंगी झाली. त्या बिचाऱ्या चिंगीशी प्रेमाशी नाटक केलंस तू, तिला फसवलंस आणि आता सुष्मिताशी लग्न केलंस. अरे कुठेतरी प्रामाणिकपणा, कुठेतरी निष्ठा का काहीच नाहीये? लाज वाटत नाही तुला तुझ्या वागण्याची? असं नव्हतंच रे तू अंशू, असं खरंच नव्हतंस तू. हे काय झालंय तुझं? कशामुळे झालंय? लुक दादा, मी तुझा राग समजू शकतो, पण ह्या केसमध्ये तू कधीच माझं शांतपणे ऐकून घेतलंच नाहीस. शांतपणे ऐकून घ्यायचं तुझं. चिंगीशी लग्न करणार होतास तू. मी करणार नव्हतो, तुम्ही फोर्स करत होतात मला. फोर्स? अरे ती मुलगी तुझ्या बाळाची आई होणार होती. दादा, आजकाल आमच्या जनरेशनमध्ये एवढं कोणी सिरियसली घेत नाहीत या गोष्टीला. रिलेशनशिप्स होतात, अफेअर्स होतात, म्हणून कुणी काही लग्न करत नाहीत. तसं असतं तर 5-6 लग्न झाली असती प्रत्येकाची आतापर्यंत. आणि ती चिंगी गावातून आलेली मुलगी आहे, स्टुपिड आहे, तिला नाही कळत हे सगळं. आणि त्यांना त्यांच्या फ्युचरची काळजी नाहीये, मजा करायची असते, मग केली मजा. अंशुमन, मूर्खासारखं बोलू नकोस. एका मुलीच्या आयुष्याशी खेळ आहे हा, मजा नाहीये. त्या चिंगीला तर उद्ध्वस्त केलंस तू आयुष्यात ना, आणि तिच्याशी लग्न टाळण्यासाठी तू सुष्मिताशी लग्न केलंस. खरंय की नाहीये? नाही दादा, तेच तर सांगतोय मी. मला माहित पण नव्हतं की सुष्मिताचं माझ्यावर प्रेम आहे. तिला ज्यावेळेस न्यूज कळली की तुम्ही माझं लग्न त्या चिंगीशी लावून देताय, त्यावेळी तिने रडत रडत तिचं प्रेम कन्फेस केलं. म्हणाले की लग्न केलं नाही तर मी जीव देईन. मग घाईघाईत लग्न करावं लागलं रे मला दादा. पण तुम्हाला नेहमी मीच चुकीचा वाटतो. तू काय मूर्ख समजतोस आम्हाला? आणि चिंगीला काय सांगितलंस? किती नीच आहेस तू अंशुमन. नीच काय दादा, पुरुष असंच करतात ना. अंशुमन, अरे नालायक माणसा. कुठे चिंगी आहे? कुठे? घरातून निघून गेली. शानपणा करायचा नाही. मी शोधून त्या चिंगीला परत आणणार आहे. तू तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप आहेस आणि तुला तिला सांभाळायलाच लागेल. नाही नाही, पण त्याचा तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये दादा. म्हणजे बाळ गेलं. गेलं म्हणजे? ढगात ढगात, देवाघरी देवाघरी देवाघरी.